आज माझ्यासोबत अजून एक व्यक्ती सुद्धा ब्लॉग करणार आहे, तर त्याचं नाव कमेंट मध्ये सांगा. हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? सर्व मजेत आहेत ना? मजेतच राहायला पाहिजे. आज आम्ही आलेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. हे पाठीमागे दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आज का प्लान बहुत खास होने वाला है। क्यों बताऊँ? क्योंकि ना आज हम आए हैं ज़ू में। ज़ू में बहुत सारे एनिमल्स रहते हैं, एलिफेंट वगैरह, वो सब तो आपको पता है। और एलिफेंट मेरे बहन के सबसे फेवरेट एनिमल है। और क्रोकोडाइल मुझे बिल्कुल पसंद ही है। और एलिफेंट का जो बच्चा है तो क्यूट क्यूट वो मुझे ठीक है। रुको, हम ना अभी इधर पहुंच गए हैं और देखो मैंने कैप भी ले लिया है। कितनी क्यूट कैप है ना, कि मेरी बहन के लिए क्यूट सी कैप। और उधर ना सामने पार्किंग का है और हम अभी एंटर कर चुके हैं ज़ू में। अभी ज़ू थोड़े से दूर है और पापा गाड़ी पार्क कर रहे हैं, सॉरी बुलेट पार्क कर रहे हैं। त्यानंतर एंट्री करताना आम्ही थोडेसे फोटोज काढले. तर आमचं टोटल बिल झालं होतं 250 रुपये. आणि ते बस सुद्धा आहे, ते तुम्हाला स्टॉप वरती नेऊन सोडेल. चला तर बस मध्ये बसूया. त्यानंतर बस पकडून आम्ही गेलो कन्हेरीला. बसचा प्रवास खूप छान होता, तुम्ही बसने सुद्धा जाऊ शकता. बस मधून उतरल्याच्या नंतर आम्ही घेतली पहिलं लिंबू पाणी. तर आम्ही आलो आहोत कन्हेरी कॅव्हज. तुम्ही पाठी बघू शकता, खाण्यासाठी छोटे छोटे स्टॉल सुद्धा अवेलेबल आहेत. एक्सप्लोर करणार आहोत कन्हेरी कॅव्हज. तर चला. मंकी सुद्धा आहे तिथे. लेकरं तर माकडांना बघून खूपच घाबरले होते. सगळ्यात अगोदर आम्ही बघितलं मॅप आणि निघालो पुढे. इकडे आम्हाला खूप सारे माकडे दिसले, त्यामुळे आम्ही खूप परेशान झालो. लेकरं सुद्धा भीत होते, त्यामुळे आम्ही थोडस साईडला थांबलो आणि थोडेसे फोटो काढले. आम्ही पोहोचलो आहोत आता वरती. खूप छान नजारा दिसत आहे. येथे बौद्ध भिक्षू प्राचीन काळी विश्रांती करायचे. लेणी क्रमांक 1 बघू शकता, किती सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. तिकडे माझे मिस्टर उभे आहेत. फिरता फिरता आम्ही गेलो पुढे कॅन्टीन मध्ये नाश्ता करण्यासाठी. मी ऑर्डर केली माझी फेवरेट पावभाजी आणि समृद्धीने मॅगी. So sorry guys, हम वीडियो नहीं निकाल पाए क्योंकि वो बोल रहे थे वीडियो मत निकालना, अलाउड नहीं है वीडियो निकालना, इसलिए हम नहीं निकाले। और हम तो मैं मैगी खा रही हूँ, एकदम लजीज मेरी मैगी फेवरेट है। और पीछे देखो कितना ब्यूटीफुल नजारा है। नजारे के साथ खाना खाना बहुत अच्छा लगता है। और अब पहले मैं मैगी खा लेती हूँ, फिर वीडियो शूट करूँगी आगे। गाइस अभी हम मेरा मैगी खा के हो गया है। किधर भुर्जी, रुको मैं अंकल आमची भुर्जी द्या, भुर्जी द्या.
अभी हमारी पप्पा आहे का बघितलं पप्पा जवळ ओके हम देखने जा रहे हैं पापा है नहीं। हाँ पापा है फिर हम उनको बोल के आते हैं। इधर की जो सीढ़ी है ना वो मुझे बहुत पसंद है। मम्मी हाय पापा इधर बेचारे पापा करना। अभी हम जा रहे हैं पापा के पास। चलो जाते हैं। जैसे पापा दिखे पापा के पास भाग के आ गए। मेरी बहन का सरप्राइज देना है जो चलो देते हैं। मुर्जी पाव ली मम्मी को खाली मम्मी। ये देखो हम ना इस विला के टेरेस पे आ गए। इधर बहुत सारे मंकी है। देखो मैं आपको दिखाती हूँ। ही एक प्राचीन बौद्ध लेणी आहे. येथे प्राचीन काळी खूप भंतेजी मेडिटेशन साठी येत होते. तुम्ही बघू शकता किती सुंदर बुद्धांची मूर्ती आहे. खूप छान मूर्त्या सुद्धा आहेत. दोन्ही साईडला आहे मूर्ती. नेरी लेणी ही दगडात कोरलेली प्राचीन गुफा आहे. येथे बौद्ध भिक्षूंच्या वास्तव्य, ध्यान व शिक्षणासाठी वापरल्या जात होत्या. येथे 109 गुफा आहेत. लहान मोठ्या सर्व प्रकारच्या विविध गुफा आहेत. त्याचमध्ये चैत्यगृह, विहार, स्तूप, बुद्ध मूर्ती, शिल्पकाम, शिलालेख इत्यादी आहेत. 4 नंबरची लेणी आहे. इथे एक छोटे स्तूप आहे. त्यामध्ये सुद्धा कोरीव काम केलेले आहे. येथे पावसाचे पाणी साठवण्यासाठी कोरलेल्या टाक्या सुद्धा आहेत. टाकण्यासाठी कचरा टाकण्यासाठी इथे डस्टबिन सुद्धा आहे. फिश वाटायली वरती आल्यानंतर 11 नंबरची लेणी दिसत आहे. आता आम्ही येथे 8 स्तंभ दिसतात. एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला एक मोठा हॉल दिसत आहे. त्यामध्ये प्राचीन काळी भंतेजी त्या ठिकाणी भंतेजी सभा करीत असतील. त्यानंतर सर्व लेणी फिरून झाल्याच्या नंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले. तर मंडळी आजच्यासाठी फक्त एवढेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. तर फोटो काढून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घरी. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.